गुलाल उधळला आणि आता आंदोलन पुन्हा हाक देत आहे. त्यांना समजतच नाही की चाललंय काय आणि ओबीसी तुम्हाला समजत नाही चाललंय काय? कामा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्हाला कळत नाही. तुम्ही म्हातारी येतं, हुशार येतं, आम्ही भाऊशिवाय तुम्हाला बोलत नाही तर तुम्हाला कळतच नाही. तुम्हाला कळतंय पण तुम्ही मीडियात वेगळं बोलताय आणि खाजगी बैठकीत वेगळं बोलताय. खाजगी बैठकीत तुम्ही म्हणताय मराठ्याचं त्यांनी कल्याण केलं आणि ओपन मध्ये बोलताना गुलाल उधाळा म्हणताय. अरे जरी गुलाल उधाळला, JRचा उधाळला, तिथून पुढे प्रक्रिया असेल ना. एखाद बार आपण वावर घेतलं, काय घेतलं, घर बांधलं, आपण 4 लोक घरी जेवायला बोलितोत ना. घर बांधल्यावर वास्तुशांती जेवायला बोलितो, तिथून पुढे काही करावं लागत नाही काय घराला. झाडून लोटा करावं लागत असन, उलीवर करचा कुचरा काढावा लागत असन काय. एकदा वास्तुशांती केली, एकदा म्हणला की टॅकला लगेच तसं असं काही का. गोदाड्या झटका लागत्या, दुसरं उचलून ठेवावं लागत्या, पुन्हा रगी आणा लागत्या, पुन्हा कलर खराब झाल्यावर द्यावा लागेल. त्यांना सगळं कळतंय फक्त त्यांना वाटतं मराठ्यात संभ्रम निर्माण करायचा. खोटं बोलू. आता मराठी इतके हुशार झालेत, कुणी संभ्रम केला काही केला तर नाही, कारण मी चुकीचं कामच नाही करत. समाजाच्या लेकरासाठी करतो मी. असे म्हणतात की तुम्हाला आता उपोषणाचा नोबेल पुरस्कारच दिला पाहिजे. जाऊन तिकडे बोललो मी त्याला गाव इथून मागं, कारण त्यांना विरोधक मानलं नाही. ज्याशी मानेन ना त्या दिवशी बघा आपला कचका कसा असतो. आणखीन त्यांना विरोधक मानलंच नाही. फक्त एक लाभार्थी टोळी त्यांच्या आडून लपून आमच्यावरती वारा करायचा प्रयत्न करते. फक्त तेवढं समजून घ्यावं त्यांनी. त्यांच्या आरक्षणासाठी त्यांनी ताकदीनं लढावं. आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही. त्यांनी हेच फक्त समजून घेऊन पुढं चालावं. यांना असलेलं मोजत नेहमी, कारण काय असतं काय काय थुकला चाटणाराची काही सवय असते. त्यामुळे आपण ते थुकल्याला थुका चाटणाराला बोलत नाही. सरकारला 25,000 रुपये पगार पण दिला पाहिजे असं ते म्हणतात सरकार. त्याला त्यात काय हो, ते कोण आहे काय कसल्याचे ना काहीतरी जो प्रश्न त्याला कोण हे म्हणतो ना. त्याला ती सवय असते आपल्या जातीसाठी लढावं, आपल्या जातीच्या लेकराचा उद्धार करावा. आपण तिथं रक्त सांडायची वेळ आली तरी सांडावं. इथं कुठं तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागेल, तिकडे एसटी आरक्षणासाठी लढायचं, तिकडं ताकद लावायचं. इकडं कुठं मी आजच्यावर बोलतच नाही. म्हणजे थुकल्यावर थुका ताटणाऱ्या लोकांना बोलत नाही. रोहित पवार असं म्हणतात की जे आरक्षण मिळेल केंद्राकडनं घटनादुरुस्ती करूनच मिळेल आणि त्याच वेळेस हा विषय मार्गी लागू शकतो. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांनी जीव धोक्यात घालू नये. काय असतं, ही विषय केंद्राकडं नाही. कुणबी नोंदीचा विषय 83 क्रमांकाला कुणबी आणि मराठा एक आहे. ओबीसीची जी यादी आहे त्याच्यामध्ये केंद्राकडे असतात. आम्ही 100% केंद्रात गेलो असतो. त्यात काही दुमत असायचं काहीच कारण नाही. परंतु गॅजेट इथं आहे हैदराबादचं, सातारा संस्थानचं पश्चिम महाराष्ट्रामध्ये. इथल्या सरकारनं तो अहवाल घ्यायचा असतो आणि ते लागू करायचं. जसं की 1994ला ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण दिलं गेलं त्यावेळेस केंद्राने नाही दिलं, राज्यानं त्याला मंजुऱ्या दिल्या. त्यावेळेस पोट जाती उपजाती म्हणून ओबीसीच्या 1994च्या JRनुसार आत गेल्या. मूळ ओबीसीची जात 180. आता जे 376 काय झाल्या ह्या पोट जाती उपजाती म्हणून 1994च्या JRनं घातल्या. तसे 67 पासून त्यांनी 94 पर्यंत बऱ्याच वेळेस घातल्यात. आता 2012 पर्यंत सुद्धा घातल्या. आता सुद्धा उपजात पोटजात म्हणून आपलं आंदोलन सुरू होतं मला वाटतं 23ला. आता सुद्धा त्यांनी घातलं. हे राज्याच्याच अधिकारात येतं, हे केंद्राच्या अधिकारात येत नाही. म्हणून दिल्लीला जायचं नाही, इथंच मिळवायचं आणि इथंच आंदोलन करायचं. आरक्षणाला धक्का न लावून देणं